प्राकृत पूजा, पुरुष पूजा या विषयावर दादाश्रींचं चिंतन. ही सर्व भक्ती चालू आहे ना, ही प्रकृतीच्या गुणांची चालली आहे. प्रकृतीचे गुण म्हणजे ज्याचे कायमचे अस्तित्व नाही असे काल्पनिक गुण प्रकृतीचे हे गुण वात, पित्त आणि कफ यांच्या स्वाधीन आहे. स्वतःचे आत्म्याचे जे गुण आहे ते स्वावलंबी आहेत. प्रकृतीचे गुण परावलंबी आहेत. हे तर जेव्हा वाद होतो तेव्हा लक्षात येते. जगात सर्वच ठिकाणी प्रकृतीची पूजा चालू आहे. पुरुषांची कुठेही दिसत नाही. प्रकृतीच्या पूजेचे फळ संसार आहे आणि पुरुषाच्या पूजेचे फळ मोक्ष आहे. आपण स्वतः पुरुष म्हणून शुद्धात्मा म्हणून स्ववश आहोत आणि प्रकृतीमुळे परवश आहोत. प्रकृती आणि जगाच्या नियमाचे हिशोबाने हे सर्व चाललेलं आहे. यामध्ये परमेश्वर हात घालत नाही. प्रकृतीच्या बरोबर पुरुष होऊन मगच काही घेणे देणे राहतच नाही. जे झाले ते प्रकृती. तिच्यावर प्रेम आणि द्वेष करत नाही तो शुद्धात्मा. मारामारी करताना सुद्धा राग आणि द्वेष होत नाही. असं आमचं अजब तऱ्हेचं हे ज्ञान आहे असं दादाश्री म्हणतात. जय सच्चिदानंद.